कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी त्या पत्रकारांना फोन करून घेतो आता लगेच, जी माहिती मिळून जाईल पटकन। बस आता अगं उद्या बघू, एवढं काही अर्जंट नाही। अगं खरंच अर्जंट नाहीये, उद्या बघू ना आपण। मी फोन डायल केला होता। कट केला मी। असंच पाहिजे बघ भाऊजींना। अगं कामात इतके बुडालेले असतात ना की बाकी कशाचंच भान राहत नाही त्यांना। हो ना वहिनी। अर्जुन आता घरी आला ना की कामाचं अजिबात बघायचं नाही बघ। बर ठीक आहे मॅडम, ऑफिस मधून बाहेर आलो ना हीच साहेब असते माझी। वहिनी बाबांनी औषधं घेतली का? हो घेतली। भाऊजी तुमच्या आवडीची फेरणी केली आज। फेरणी काय असतं ते? अगं गोड असते ती। बरं तुम्ही दोघं बसा गप्पा मारत, मी आले घेऊन लगेच। बरं अर्जुन, अरे फिरणी म्हटल्यानंतर तुझा चेहरा एकदम गोड झाला की काय? नाही नाही असं नाही काय, ते हिरणी अपर्णाची डिश आहे, म्हणजे घरी पहिल्यांदा तिने तेच केलं होतं। अच्छा असं आहे वय, म्हणून तुझा चेहरा एवढा खुललाय। खुल्लं वगैरे नाही काय, आज ती भेटली पण आणि घरी आल्यावर ही फेरणी भेटली। कुठे भेटली? हा त्या आता अर्जुन सर म्हणाले अभ्यासासोबत तुम्ही तुमची तत्व कधीच नाही सोडली पाहिजे, आणि अगदी बरोबर आहे त्यांचं। तुम्ही तुमची तत्व कधीच सोडू नका। तिकडे कोणाला माहित नव्हतं? नाही अमोल बद्दल बोललास तू? नाही, पण ती पण नाही बोलली। अर्जुन अरे बोलायला पाहिजे होतंस ना तू, एवढा इगो काय घेऊन बसलायस? इगोचं काय आलंय अरे, अपर्णालाच नाही आवडत मी अमोलला भेटलेलं, तिने सांगितलं मला अमोलपासून लांब राहायला। हो, कारण याआधी तू असं सांगितलं होतंस ना, तुम्ही दोघं एकमेकांना दोष देत बसा आणि अमोल तो राहील तसाच। अमोल खुश आहे। भेटलास तू त्याला? काय बोललास? अपर्णा मॅडम त्याला व्यवस्थित सांभाळतच असतील, पण आता त्यालाही कळलं असेल ना की बाबा आहेत, त्याला अनेक प्रश्न पडले असतील ना। काय अरे नियती तुम्हाला परत परत भेट करून देते, ते कशासाठी? कारण तिलाही असं वाटतं की त्या मुलासाठी तुम्ही दोघांनी एकत्र यावं म्हणून। नियतीने ना आजपर्यंत माझा फक्त खेळ केलाय अरे, माझा खेळ केलाय, माझ्या प्रेमाचा खेळ केलाय, माझ्या आयुष्याचा खेळ केलाय। प्रत्येक वेळी काय ना काहीतरी चांगलं होतं असं वाटायला लागलं ना, नियतीने माझ्यापासून सगळं हिरावून घेतले। त्यामुळे ह्यावेळी ना नियतीने जरी संधी दिली ना तरी मला काय नाही करायचं, कळलं? अर्जुन मी तुला फोर्स नाही करत आहे, आणि हे बघ निर्णय तुझे तुलाच घ्यायचे, पण मला असं वाटतं एकदा तू अपर्णा मॅडमला भेटून बघ ना, म्हणजे बोल त्यांच्याशी। चला गरमागरम फेरणी घ्या। हे घ्या आर्या, गरम या, सावकाश घे। हे घ्या भाऊजी। कशी झाली सांगा? हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।